खरं तर आपण पाहतोय की एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं महिला आरक्षणासंदर्भातलं आणि ते बिल मंजूर झालं नाही हे देशभरात एक मेसेज गेला आणि त्याच्यानंतर आता संपूर्ण देशभरात नाही महाराष्ट्रात देखील आता मोर्चे निघाले आहेत, निषेध मोर्चे निघाले आहेत आणि नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की जवळपास 1 कोटी महिलांच्या आम्ही स्वाक्षऱ्या घेऊ, घराघरापर्यंत जनजागृती करू की काँग्रेसने कशा पद्धतीने महिलांच्या आरक्षणाला विरोध केलाय. तर मंडळी हे तसं नाहीये. पडद्यामागचं चित्र काही वेगळंच आहे. ते सांगण्याचा उद्देश म्हणजे 21 सप्टेंबर 2023 मध्येच संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियम म्हणजेच महिला आरक्षण विधेयक हे मंजूर करण्यात आलं आहे. ते नामंजूर झालंच नाही. इस कानून को सदन में इतना व्यापक समर्थन मिला। नए संसद भवन में पक्ष विपक्ष की सीमाओं से ऊपर उठकर करीब करीब सबने इसके पक्ष में वोट दिया। मैं इसके लिए सभी राजनीतिक दलों का और सभी सांसद साथियों का भी अभिनंदन करता हूं। मुद्दा क्रमांक 1 येतोय की अंमलबजावणी आगामी जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना याच्यावरती अवलंबून ठेवण्यात आली आहे. जे मंजूर झालेलं विधेयक आहे त्याची अंमलबजावणी कधी होणार होती तर ते आगामी जनगणनेनुसार. म्हणजे यापूर्वी काय झालं की 2011 नंतर जनगणना जी आहे ती आतापर्यंत काही नाही काही कारणावरून ते पुढे ढकलण्यात आली, की एक कारण देण्यात आलं की कोरोनाची परिस्थिती होती त्यामुळे आम्ही पुढे ढकललं. नंतर एक कारण दिलं आणि असं करत काही कारणास्तव ती जनगणना पुढे ढकलली आहे. तर आता जनगणनेला सुरुवात झाली आहे 2026 म्हणजे 2027 पर्यंत ही जनगणना पूर्ण होईल. आणि महिला विधेयक हे नामंजूर झालं नाही तर हे ऑलरेडी मंजूर झालेलं विधेयक आहे. आणि विशेष म्हणजे 2023 ला सप्टेंबर 2023 ला सगळ्यांच्या मते कुणाचाही यामध्ये विरोध नाही. फक्त 2 सीट सोडल्या तर सगळ्यांनी मंजुरी दिलेली आहे आणि हा कायदा मंजूर झालाय. मग हे सगळं येते कसं? हे सगळं होतंय कसं? हे पाहणं गरजेचं आहे. कारण सर्वसामान्यांना यामागचं गणित कळत नाहीये, की हे चाललंय तरी काय? एकीकडे म्हणतात मंजूर झालं, एकीकडे म्हणतात नामंजूर झालं. बरं याच्यामध्ये आता बघूया आपण की जवळपास मतदारसंघ पुनर्रचनेवरती आपण सध्या बोलूया. हा कायदा काय आहे? आणि या कायद्यासोबत जो पुनर्रचना जो कायदा आणलेला आहे तो काय आहे? जवळपास 1971 ला आपली 54 कोटी लोकसंख्या होती. आणि आता बघायला गेलं तर हीच लोकसंख्या 150 कोटीवरती गेली आहे. अंदाज 150 कोटी जवळ. म्हणजे आता जेव्हा जनगणना होईल तेव्हा हे आकडा आपल्याला समोर येईल. मग हे सगळं मतदारसंघाचं जे आपल्याला पुनर्बांधणी करायची होती, पुनर्रचना करायची होती त्याच्यावरून त्याच्यानंतर हे महिला विधेयक जे आहे ते आणायचं होतं. तर तुम्हाला महत्त्वाच्या मुद्द्याकडे नेतो. खरं तर बघायला गेलं तर अ, हे जेव्हा आता जे विशेष अधिवेशन बोलवलं त्याच्यामध्ये या महिला आरक्षणासोबत आणखीन 2 विधेयकं आणली होती आणि विरोधकांचं एकच मत होतं, की आम्हाला हे 2 विधेयकं सोडा. महिला आरक्षण जे आहे ते लागू झालेलं आहे. त्यात काही घटना दुरुस्ती असतील ते करा आणि आता ज्या लोकसभेच्या ज्या 503च्या जागा आहेत त्यानुसार तुम्ही लागू करा, लगेच लागू करा. आम्ही सगळे तयार आहोत.